नटरंग मराठी सिनेसृष्टीतील एक आयकॉनिक सिनेमा, ज्याने 2009 साली मराठी बॉक्स ऑफिसला एक नवीन रेकॉर्ड आणि मराठी सिनेमाला जागतिक पातळी मिळवून दिली। आता त्याच नटरंग सिनेमाचा दुसरा भाग दिग्दर्शक रवी जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत। फुलवरा असं त्यांच्या या येणाऱ्या सिनेमाचं नाव असणार आहे। दिग्दर्शक रवी जाधव यांचा नटरंग हा पहिलाच सिनेमा आणि या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती। त्यानंतर रवी जाधव यांनी एकापेक्षा एक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवणारे अनेक सिनेमे मराठी सिनेमाला दिलेत आणि आता हा त्यांचा येणारा फुलवरा हाही सिनेमा त्यांच्या आधीच्या सिनेमासारखंच यश मिळवेल अशी अपेक्षा। नटरंग या सिनेमात आपल्याला एका कलाकाराचा संघर्ष, त्याचा कलेसाठी सॅक्रिफाईस आणि समाजाकडून त्याचे होणारे छळ या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या। 2009 साली आलेला नटरंग या सिनेमाच्या 3 जम्याच्या बाजू होत्या। त्यामध्ये एक म्हणजे त्या सिनेमाची बांधून ठेवणारी कथा, त्यानंतर अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आणि सर्वच कलाकारांचा मोठा ताकदीचा अभिनय आणि सर्वात महत्त्वाची आणि सिनेमाला एका वेगळ्या स्तरावर पोहोचवणारी गोष्ट ती म्हणजे अजय अतुल यांचं या सिनेमाला लाभलेलं संगीत। या 3 गोष्टींमुळे नटरंग हा एक मास्टरपीस सिनेमा बनला आहे। आता हे तर होतं नटरंग या सिनेमाबद्दल। आता आपण रवी जाधव यांच्या येणाऱ्या फुलवरा या सिनेमाबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नुकतंच रवी जाधव यांनी त्यांच्या या सिनेमाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित केलंय, ज्यात पोस्टरमधील काही गोष्टींवरून असं वाटतंय की हा नटरंग या सिनेमाचा दुसरा भाग असू शकतो किंवा हा सिनेमा त्याच सिनेमासारखा असेल। जसं की या सिनेमाचं पोस्टर आहे ते सेम नटरंग सिनेमाच्याच पोस्टरशी मिळतं, म्हणजे पोस्टरवरील तीच ढोलकी, पोस्टरचा तोच कलर आणि पोस्टरची दिसत असलेली तीच बॉर्डर, या बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी सेम आहेत। फक्त त्यात बदल आहे तो म्हणजे सिनेमाच्या टायटलचा आणि नटरंग सिनेमाच्या कलाकारांऐवजी दिसत असलेल्या 2 हातांचा। आता हे 2 पोस्टर सेम जरी दिसत असले तरी नक्कीच यांची कथा ही वेगळी असेल। हां, विषय मात्र आधीसारखाच असू शकतो। तर या पोस्टरवरून आपण या सिनेमाची कथा नेमकी कशा पद्धतीची असू शकते याचा थोडक्यात अंदाज लावू शकतो। आता हे दोन्ही पोस्टर सेमच आहेत, फक्त त्यात 2 गोष्टी बदलण्यात आल्यात, एक म्हणजे सिनेमाचं टायटल आणि दुसरं म्हणजे हे दिसत असलेले 2 हात। तर या 2 हातांवरून या सिनेमाच्या कथेचा थोडक्यात अंदाज लावला जाऊ शकतो। तो कसा, तर या पोस्टरवरती आपल्याला एका महिलेचे 2 हात पाहायला मिळतात, ज्यातील उजव्या हातावर काही फुलांचे टॅटू आणि कड्यासारख्या असलेल्या बांगड्या दिसतात, तर तेच डाव्या हातावर आपल्याला मेहंदी आणि हिरव्या बांगड्या, ज्या की एका नवरीच्या हातासारख्या दिसतात। तर जसं की नटरंग या सिनेमात आपल्याला तमाशात नाचा बनलेल्या गुना कागलकर म्हणजेच एका पुरुषाचे जीवन दाखवले होते, तसंच कदाचित यावेळी या सिनेमात आपल्याला नाचाऐवजी तमाशातील नाचणाऱ्या फुलवरा नावाच्या स्त्री कलाकारिणीचे जीवन दाखवले जाईल। तर या 2 वेगळ्या हातांवरून आपण असा अंदाज लावू शकतो की कदाचित दिग्दर्शक रवी जाधव हे आपल्यापुढे यावेळी तमाशातील कलाकारिणीचा कलेसाठीचा संघर्ष आणि तिच्या लग्नाचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतील। आणि जसं आपल्याला माहिती आहे, दिग्दर्शक रवी जाधव नेहमीच त्यांच्या सिनेमातून एक वेगळा विषय आणि एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात, तसाच एक महत्त्वाचा आणि वेगळा विषय घेऊन ते फुलवरामधून आपल्या भेटीला येतील अशी अपेक्षा।